हक्क सोडपत्र हे वडिलोपार्जित मालमत्तेसाठी करता येतं. हक्क सोडपत्र हे कायदेशीरदृष्ट्या नातेवाईकांमध्ये केलं जातं आणि ते नोंदणीबद्ध करणे गरजेचं असतं. जेव्हा एखादी व्यक्ती तिचा वडिलोपार्जित मालमत्तेवरील हक्क स्वतःहून सोडून द्यायचा विचार करते तेव्हा हक्क सोडपत्र केलं जातं. हक्क सोडपत्र हे शक्यतो बहिणी त्यांच्या वडिलांकडील प्रॉपर्टी या सोडून देण्यासाठी करतात. पण काय होतं की नंतर त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे वारसदार त्यावर आक्षेप घेऊ शकतात. म्हणून शक्यतो हक्क सोडपत्र करताना सर्व नातेवाईक आणि सर्व वारसांना विचारात घेऊन त्यांच्या संमतीनेच हक्क सोडपत्र करावे. त्यांना साक्षीदार म्हणून ठेवलं तरी देखील चालेल. आणि जर तुम्ही त्यांना काही मोबदला देत असाल, काही मालमत्ता देत असाल तर त्याचाही उल्लेख तुम्ही हक्क सोडपत्रात केला तर ते तुमच्या भविष्याच्या दृष्टीने चांगलं आहे. भले तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागली तरी चालेल, पण पुढच्या वादांना तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही. तर हक्क सोडपत्र हा एक महत्त्वाचा दस्ता आहे आणि त्यामुळे तो कुलमुखतार पत्राद्वारे करू नये.